एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह आणि नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे सेनेकडून, ज्यामध्ये त्यांनी असा मुद्दा मांडलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांना ज्या मुलाखती आज दिलेल्या आहेत त्या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आक्षेप शिवसेनेने घेतलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलताना याच पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात। आम्ही उद्या लावायची। भारतीय जनता पक्ष सध्या अशाच प्रकारची कामं करण्यात जास्त उत्सुक आहे। ही पत्रकार परिषद नाही याचा मी पहिला खुलासा करतो, पण तुम्हाला यासाठी बोलवलं आहे सगळ्या पत्रकार मित्रांना। खरं म्हणजे काल प्रचार संपलेला आहे अधिकृतपणे, पण आज सकाळपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देण्याचा जो धडाका लावलेला आहे 24 तास, आपल्या छातीवर कमळाचं चिन्ह लावून जो प्रचार त्यांनी चालवलाय हा किंवा मतदारांवर दबाव आणि प्रभाव टाकण्याचे जे त्यांनी आज सकाळपासून 24 तास जे कार्य सुरू केलेलं आहे तो निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अशा प्रकारे शेवटच्या क्षणी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या मतदारांवरती दबाव टाकण्याचा अधिकार नाही। त्या संदर्भात आज शिवसेनेतर्फे शिवसेनेचे सचिव खासदार श्री अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक तक्रार दाखल केली आहे आणि मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे। ही तक्रार का आणि कशासाठी, हे जे काही तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे आहेत ते श्री अनिल देसाई आपल्यासमोर मांडतील आणि मग मी आपल्याशी बोलतो। तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचं देखील यावेळी संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे।